थोडंसं अजून असं पाणी घेतलेलं तर मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं. कुकरला छान अशी एक शिट्टी काढून घेऊया आपण. भारती आज काय बनवतेस? माझा आज विचार आहे सोयाबीन मटार पुलाव बनवायचा. तर आज मी ते बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. म्हणजे मी माझ्या पद्धतीने बनवते ते तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. चला तर मग बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते आपण पहिले बघून घेऊया. तर इथे ना मी अशा या मोठ्या सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या तेवढ्या मोठ्या सोयाबीनचे चंक. हां सोयाबीनच्या बारीक नाही त्या मोठ्या आहेत. इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत, एक बाउल ओला वाटाणा घेतलेला आहे. इथे म्हणजे मीडियम साईजचे 2-3 कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, तेजपत्ता, दालचिनी, लवंग घेतलेली आहे, खडे मसाले आणि काळी मिरी घेतलेली आहे. इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तेल आणि इथे मी हे सोयाबीनचं ना भिजत घालण्यासाठी इथे गरम पाणी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना हे सोयाबीन भिजत घालायचं. इथे गॅस मी बंद केलेला आहे, गरम पाणी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना भिजण्यासाठी मी गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकलेलं आहे. तर सोयाबीन भिजेपर्यंत मी इथे कांदा टोमॅटो वगैरे कापून घेणार आहे आणि इथे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. तांदूळ स्वच्छ धुवून झाले की मी कांदा टोमॅटो चिरून घेणार आणि तोपर्यंत हे आपले सोयाबीन चांगले भिजले जाते. तोपर्यंत आहे ना कांदा आहे ना चिरून घेते. हा कांदा उभाच चिरणार आहे मी, जास्त बारीक नाही कांदा. उभा चिरून घेते, बारीक नाही चिरत आहे. इथे तांदूळ पण मी धुवून ठेवलेले आहेत, छान अशी भिजले जाते ना. टोमॅटो पण चिरून घेते. एक मिरची घेतलेली, सोयाबीन छान असे आहेत ना भिजले गेलेले आहेत. त्याच्यातलं पाणी काढून टाकणार आहे. आज पुलाव आहे ना कुकर मध्ये करणार आहे. छान तापला ना की त्याच्यामध्ये तेल टाकून आपला कुकर पण तापलाय तर मी याच्यामध्ये ना तेल टाकते. तेल टाकलं की त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकायचे. त्याच्यामध्ये तेजपत्ता पण टाकला. मसाले तडतडले की त्याच्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा ऍड करते. कांदा छान असा आपण परतून घेऊ. चांगला मऊ होईपर्यंत ना छान असा परतून घेऊ तेलामध्ये.
कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण आहे ना टॅमॅटो पण ऍड करू. त्याच्यामध्ये आहे ना टॅमॅटो पण ऍड करूया बारीक चिरलेला. मिरची बारीक कापून घेतली. छान असं मिक्स करून घेऊ. चांगलं हे परतून घेऊया आपण त्याला. त्याच्यामध्ये ओला वाटाणा ऍड केला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आहे ना 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. छान असं रवून घेऊया आपण. हे सोयाबीन आहेत ना ह्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. ते पण त्याच्यामध्ये ऍड करूया. आणि हा एक बाउल हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आपण सगळं. ह्याच्यामध्ये आहे ना मी 1 बाउल पाणी टाकणार आहे. असं पाणी घेतलं. मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं. कुकरला छान अशी 1 शिट्टी काढून घेऊया आपण. छान अशा आपण शिट्टी काढून घेऊया. त्याला गॅस फास्टच ठेवणार. थोड्या वेळाने कमी करून 1 शिट्टी झाली की गॅस कमी करून नंतर थोड्या वेळाने बंद करायचं. छान अशी आहे ना 1 शिट्टी झालेली आहे. आता मी ना गॅस बंद करणार आहे. थोडा मोठा करून गॅस बंद करायचा. शिट्टी झाल्याच्या नंतर मी 5 ते 10 मिनिटं आहे ना थंड होण्यासाठी ठेवलं. तर आपण आहे ना चेक करू. हे बघा छान आपला आहे ना पुलाव तयार आहे खाण्यासाठी. छान असा आपला तयार आहे ना पुलाव खाण्यासाठी तयार आहे. सोयाबीन पुलाव. तुम्हाला कशी वाटली ही सोयाबीन मटार पुलावची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की ट्राय करून बघा.